एखाद्या व्यक्तीने स्वतःसाठी योग्य करिअर कसं निवडायचं? करिअर निवडताना सगळ्यात आधी बघा की तुमची पर्सनॅलिटी काय. तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होणारे करिअर शोधणे तुम्हाला खूप आवश्यक आहे. आणि 10वी नंतर सगळ्यात मोठा असा एक कन्फ्युजन असतं की आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. तर तुम्ही याविषयी काय सजेस्ट कराल? तो आजच्या ह्या सायन्सच्या डेव्हलपमेंटमध्ये अशा टेक्नॉलॉजी आल्यात की 3 वर्षाच्या मुलाचं पण टॅलेंट मॅपिंग केलं जाऊ शकतं आणि त्यानुसार त्याला गायडन्स केलं जाऊ शकतं. आता काही विद्यार्थी आहेत जे परीक्षेमध्ये नापास होतात, तर यांच्या करिअरला ते कशी दिशा देऊ शकतात? तर नापास झालेल्या मुलाला पहिली गोष्ट काय करायचं, टोमण्याने मारायची. प्रत्येक विद्यार्थी काय हा अभ्यासातला जिनियस नसतो, तो व्यवसायातला जिनियस असू शकतो. करिअर निवड इतकी महत्त्वाची का आहे? 70% लोक आपल्या करिअरमध्ये खुश नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की ते करिअर व्यवस्थितपणे निवडत नाही. खूप साऱ्या संधी आणि प्रीमियम संधी मोठा भाई मनीभाईवाल्या ह्या सायन्सशिवाय आर्ट्स आणि कॉमर्समध्ये, फाईन आर्टमध्ये, स्पोर्ट्समध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर परीक्षा झाल्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायचं, चिंतन करायचं, डिसिजन आधी घ्यायचं आणि मग तिकीट फाडायचं. आधी क्लासचं ॲडमिशन घेऊन मग करिअर गायडन्सला जायचं नाही. तर मार्क कमी पडले म्हणजे जग संपलं असं होतं का? जय श्री कृष्णा. नमस्कार पालक मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहेत की आता 10वीच्या एक्झाम संपत आलेल्या आहेत आणि सगळ्यांना आता प्रश्न पडत असतील की करिअर काय निवडायचं, कसं निवडायचं. काही जणांचं ठरलं असेल, काही जणांचं नसेल ठरलं. तर तुमच्या मनात जी काही करिअरविषयीची प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देण्यासाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत. आज आम्ही इन्व्हाइट केलं आहे डॉक्टर राजेश्वर सर यांना, जे की एक करिअर काउन्सलर आहेत, लाईफ कोच आहेत, स्टुडंट सक्सेस मेंटॉरसुद्धा आहेत. तर आपण जाऊयात पुढे आणि आपले प्रश्न सरांपुढे ठेवूयात. तर सर, जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तर सर, तुमच्याकडे सगळ्यात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, करिअर निवड इतकी महत्त्वाची का आहे? करिअर निवड महत्त्वाची का आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी मला एक प्रश्न विचारायला आवडेल. तो म्हणजे असा की कल्पना करा की तुम्हाला 35 ते 40 वर्ष असं काम दिलं जे तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला चांगलं जमत नाही, किंवा जे काम तुम्ही करताय त्या वातावरणाची तुम्हाला आवड नाही आहे, किंवा ज्या ठिकाणी ते काम करावं लागतं ते ठिकाण तुम्हाला आवडत नाही, किंवा त्या कामाच्या वेळा, त्या कामाची पद्धत, किंवा त्या कामामुळं तुम्हाला मिळणारं लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही. असं काम तुम्हाला 35-40 वर्ष करायला आवडेल का? नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, बहुतांश लोक म्हणजे 70% लोक आपल्या करिअरमध्ये खुश नाही आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की ते करिअर व्यवस्थितपणे निवडत नाहीत. कारण करिअरची निवड ही जीवनशैलीची निवड आहे. करिअरमुळेच ठरतं की तुम्हाला पैसा किती मिळणार आहे, तुम्ही शहरात राहणार, खेड्यात राहणार का विदेशात राहणार, मेट्रोमध्ये राहणार, सेमी मेट्रोमध्ये राहणार, तुमची लाईफस्टाईल कशी असणार, तुमचं हेल्थ कशी असणार, हेल्थवर पण इम्पॅक्ट करणारे करिअर आहेत. तर खूप साऱ्या गोष्टी करिअरवर अवलंबून असतात. म्हणून मला असं वाटतं करिअरची निवड ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जेव्हा बघतो बाहेर खूप सारे करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण एखाद्या व्यक्तीने स्वतःसाठी योग्य करिअर कसं निवडायचं? योग्य करिअर निवडायचा एक सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. PSPO. ते एक ओरिएंट PSPO पंखा येत होता ना, तर आपला हा तुमचा फॅन आहे, पंखा आहे PSPO. PSPO म्हणजे काय माहिती आहे का? करिअर निवडताना सगळ्यात आधी बघा की तुमची पर्सनॅलिटी काय. तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट होणारे करिअर शोधणे तुम्हाला खूप आवश्यक आहे. पर्सनॅलिटी मॅच झाली की तुम्ही त्या करिअरमध्ये मस्तपैकी एन्जॉय करता. दुसरी गोष्ट आहे S फॉर स्ट्रेंथ. तुमच्यामध्ये असं कुठले स्ट्रेंथ आहे, कुठलं सामर्थ्य आहे, स्किल किंवा नॉलेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ॲव्हरेज पॉप्युलेशनपेक्षा सुपेरियर आहात. म्हणजे कुठलं काम किंवा कुठलं कौशल्य तुम्हाला सहज जमतं, हे खूप समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर P फॉर पॅशन. ॲक्च्युली लोक इंटरेस्ट बोलतात, पण इंटरेस्टचा मोठा भाऊ म्हणजे पॅशन किंवा बहीण म्हणायचं, काय म्हणायचं तुम्ही ठरवा. पण इंटरेस्टचा मोठा भाऊ पॅशन आहे. म्हणजे काय? इंटरेस्ट म्हणजे फक्त आवडतं, पण पॅशन म्हणजे असं काम जे करताना तुम्हाला कंटाळा येत नाही आहे, तुम्ही तासनतास करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फोर्स करायची गरज नाही, तुम्ही आवडीनं करता, त्याला पॅशन म्हणायचं. आणि पॅशन ही पॉझिटिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह असली पाहिजे. बऱ्याच जणांना स्क्रोलिंगचं पॅशन असतं, बऱ्याच जणांना झोपण्याचं पॅशन असतं, टाईमपास करण्याचं पॅशन असतं, पण प्रॉडक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह पॅशन. आणि O फॉर ऑपॉर्च्युनिटीज. त्याच्यामध्ये संधी काय आहेत? प्लीज लक्षात घ्या, नवीन काळामध्ये वेगवेगळ्या नवीन संधी येत आहेत, बऱ्याचशा जुन्या गायब होत आहेत. तर PSPO फॉर्म्युला वापरून करिअर निवडावं असं मला तरी वाटतं.
आता आपण मगाशीच बोललो की 10वी संपत आलेली आहे आणि 10वी नंतर सगळ्यात मोठा असा एक कन्फ्युजन असतं की आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं. तर तुम्ही याविषयी काय सजेस्ट कराल? आर्ट्स, सायन्स, कॉमर्स यामध्ये काय निवडायचं आणि करिअरमध्ये पुढे जायचं, हा खूप जणांच्या मनात प्रश्न येतो. जुन्या काळी खरंच असं होतं की सायन्समध्ये संधी जास्त होत्या. पण मी तुम्हाला आत्ता सांगेल की आता सर्टिफाईड फायनान्शियल ॲनालिस्ट असेल किंवा मास मीडिया कम्युनिकेशन असेल किंवा सोशल मीडिया मार्केटिंग असेल किंवा सायकॉलॉजी असेल, लॉ असेल, खूप साऱ्या संधी आणि प्रीमियम संधी, मोठा भाई, मनी भाईवाल्या, ह्या सायन्सशिवाय आर्ट्स आणि कॉमर्समध्ये, फाईन आर्टमध्ये, स्पोर्ट्समध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तर मला असं वाटतं सायन्स निवडायचं आहे, आर्ट्स निवडायचं आहे किंवा कॉमर्स निवडायचं आहे, यापेक्षा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि PSPO फॉर्म्युल्याला शोभून जे काही करिअर सूट होईल अशा करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. पालकांना असं वाटतं की खूप सारी मुलं त्यांच्या करिअरमध्ये कन्फ्युज्ड आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायला हवं? करिअर बाबतीत मुलांनी कन्फ्यूज राहणं हे काही चुकीचं गोष्ट नाही बरं. मी तुम्हाला एक सांगतो, कन्फ्युजनचे 2 अर्थ आहेत, जरा नीट समजून घेऊया. पहिला कन्फ्युजनचा अर्थ असा आहे की त्या मुलाकडे खूप सारे पर्याय आहेत. मुलामध्ये टॅलेंट जास्त आहे, मल्टी टॅलेंटेड मुलं आहे आणि कुठलं निवडावं कन्फ्युजन होणं साहजिक आहे. तर ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. दुसरं कन्फ्युजन जे मला बरेचदा दिसून येतं की मुलांकडे ती माहितीच नाही आहे. माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांचं करिअरमध्ये ते पुढे नाही जाऊ शकत आहे. आणि या दोन्हीही परिस्थितीमध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा मुलांना जर वेळीचं मार्गदर्शन मिळालं, वेळेवर गाईडन्स मिळालं, तर ते नक्की पुढे जाऊ शकतात. माझी पालकांना विनंती आहे की तुमचं मूल अजूनही लहान आहे. 15-16 वर्षाचं, 17 वर्षाचं ते मूल आहे. कदाचित काही 6वी-7वीला पण मुलं असतील. तर त्याच्याकडनं मॅच्युरिटीची अपेक्षा करू नका. तर मुलांनी रिसर्च करू शकतात का? करू शकतात. पालक आपला अनुभव त्यांच्याशी शेअर करू शकतात. पण बेस्ट पद्धत काय? एखाद्या करिअर मार्गदर्शकाचा सल्ला घेणे अशा कन्फ्युजनला दूर करण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरतं. खूप साऱ्या मुलांना परीक्षेमध्ये मार्क कमी पडतात आणि मग ते खचून जातात. तर मार्क कमी पडले म्हणजे जग संपलं असं होतं का? मी तुम्हाला एक सांगेन, की मार्क जर जास्त पडले तर लाईफ सेट होऊ शकतं का? तर 3% जणांचं होतं. तर मार्क महत्त्वाचे आहेत. 3% मुलांचे. पण बाकीच्यांनी कुठं जायचं आहे? तर मार्क कमी पडले तरी घाबरून नाही जायचं. इथे पण मी तुम्हाला 2 पद्धतीनं सांगेन. पहिली गोष्ट, नीट लक्ष देऊन विद्यार्थ्यांनी स्वतः इंट्रोस्पेक्शन करावं, पालकांशी बोलावं, गुरुजनांशी बोलावं आणि समजून घ्यावं, की मार्क कमी का पडलेत. जर अभ्यास कमी केल्यामुळे, शिस्तीचा अभाव असल्यामुळे किंवा ज्याला म्हणतो ना, काहीतरी बॅड लक झालं तुमचं, तब्येत बिघडली आणि त्यामुळे जर मार्क कमी पडले, तर अशा विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे, की त्यांनी परत जोमाने कामाला लागायचं. हे बघा 10वीला स्कोप आहे तुम्हाला, चांगलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचा, 12वी नंतर स्कोप आहे, डिग्री नंतर स्कोप आहे, PG नंतर पण आहे. तुमच्याकडे ऑप्शन्स खूप आहेत स्वतःला सिद्ध करण्याचे. पण ज्या चुकांमुळे तुमचे मार्क कमी होत आहेत, त्या चुका नीट केल्या पाहिजे. आता दुसरा मुद्दा काय? मार्क कमी पडले कारण तुमची बुद्धिमत्ता कमी आहे किंवा तुम्हाला अभ्यास केलेला लक्षात राहत नाही आहे, मेमरी ट्रेनिंग घेऊनही फायदा होत नाही. असं जर काही होत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना माझी सूचना ही आहे, की त्यांनी नॉलेज बेस्ड करिअरच्या मागे लागू नये. त्यांनी स्किल बेस्ड करिअर करावेत. खूप सारे स्किल बेस्ड करिअर आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी पाहिजे तर आमची मदत पण तुम्ही घेऊ शकता. करिअर निवडताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे? करिअरची निवड करताना ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे, त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्याचं ध्येय काय आहे? तुम्ही ह्या जगाला कुठल्या प्रकारचं योगदान देऊ इच्छिता हे क्लिअर पाहिजे. कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सेप्शनली हाय कॉन्ट्रिब्यूट करू शकता हे तुम्ही लक्षात घेणे फार आवश्यक आहे करिअरची निवड करताना. त्यानंतर स्वतःचा शोध घ्यायचा, इंट्रोस्पेक्शन करायचं, बघायचं माझ्या क्षमता काय आहेत, माझ्या मर्यादा काय आहेत, माझ्या क्षमतेला अपॉर्च्युनिटी कुठली आहे, माझ्या मर्यादेला काय आहे, जे चॅलेंज येऊ शकतं त्यापासून दूर राहायचं, भविष्याचा वेध घ्यायचा, रिसर्च करायचा. प्लस ज्याला म्हणतो ना, की आपण ज्या काही सिच्युएशनमध्ये त्याला चांगले रोल काय, जॉब रोल किंवा इंडस्ट्री रोल काय आहेत याचा विचार करायचा. इंटर्नशिप जर तुम्ही करू शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून एक बॅलेन्स ज्याला म्हणतो ना, स्वतःला साजेसं असं करिअर निवडायचा प्रयत्न करायचा. आता थोड्या वेळ पूर्वी तुम्ही मेन्शन केलं की करिअर मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. तर करिअर मार्गदर्शन हे कधी घ्यायला हवं? आता करिअर मार्गदर्शन कधी घ्यायला पाहिजे ह्याचं गाईडलाईन्स आता न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेले आहेत. साधारणतः 6वी पासूनच मुलांना इंटर्नशिप कंपल्सरी केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे? 6वी ते 8वीमध्ये मुलांना 30 दिवसाची इंटर्नशिप करायची. म्हणजे बॅग पाठीवर न्यायची नाही शाळेमध्ये. कुठल्यातरी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळवायचा आहे.
तर ते कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला असं करायचं आहे हे जर ठरवायचं असेल तर तुम्हाला अंदाज पाहिजे की मला करिअर कुठे करायचं आहे. तर 6वीच्या आधी करिअर निवडलेलं खूप छान. जे 10वीला आहेत ऑलरेडी आता 6वी निघून गेली तर त्यांनी लवकरात लवकर करिअर गायडन्स घ्यावं, जेणेकरून तुमचा वेळ, पैसा, तुमची मेहनत योग्य ठिकाणी मार्गी लागेल. खूप साऱ्या मुलांचं, खूप साऱ्या पालकांचं वेळेचं, पैशाचं आणि मेहनतीचं खूप नुकसान होतं. का? ते उशिरा करिअर मार्गदर्शन घेतात किंवा चुकीचं करिअर निवडतात. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो आजच्या ह्या सायन्सच्या डेव्हलपमेंटमध्ये अशा टेक्नॉलॉजी आल्यात की 3 वर्षाच्या मुलाचं पण टॅलेंट मॅपिंग केलं जाऊ शकतं आणि त्यानुसार त्याला गाईडन्स केलं जाऊ शकतं. तर तुम्ही जर मला एका शब्दात विचाराल तर 3 वर्ष हे बेस्ट वय आहे. त्याच्यापुढे जर तुम्ही आहात तर आजच करिअर गाईडन्स तुम्ही घ्यायला पाहिजे. की आता आपण मार्गदर्शनाविषयी बोलू, पण जेव्हा मार्गदर्शन येतं तेव्हा मार्गदर्शक हा येतोच. तर मार्गदर्शक कसा निवडायचा? करिअर गायडन्ससाठी मार्गदर्शक निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. प्लीज नोट करा, तुम्हाला मोटिवेशनल स्पीकर नाही गायडन्स पाहिजे. आता माझा एक प्रश्न आहे, समजा गृहीत धरा तुमची गाडी बिघडली तर तुम्ही डॉक्टरकडे नेणार का? किंवा तब्येत बिघडली तर मेकॅनिककडे जाणार का? प्रश्न हा आहे की तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टीत गायडन्स पाहिजे त्या विषयात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तीकडे जाणं आवश्यक आहे. तर करिअर गाईड निवडताना प्लीज काका, मामा, आत्या, मावशी हा डॉक्टर आहे, तो क्रूजवर गेला आहे, तो अमेरिकेत शिकतोय हे नाही. मित्रांना फॉलो करण्याची चूक नाही करायची. तर करिअर निवडताना प्रोफेशनल निवडा. असा व्यक्ती निवडा ज्याला खरंच जो तुम्हाला समजून घेऊ शकतो, ज्याचा कान मोठा आहे. माझा उजवा कान मोठा आहे बघा, आहे ना? ज्याचा कान मोठा आहे. दुसरी गोष्ट आहे जो तुम्हाला समजून घेऊ शकतो, ज्याच्याकडे प्रचंड अभ्यास आणि प्रचंड नॉलेज आहे फील्डचं. अशा व्यक्तीकडनं, अशा प्रोफेशनलकडनं गाईडन्स घेणं आवश्यक आहे. करिअर मार्गदर्शन घेताना पालक आणि विद्यार्थी कोणती सगळ्यात मोठी चूक करतात? करिअर निवडताना काही मोठ्या चुका होतात. सगळ्यात पहिली तर आहे ना, हम साथ साथ है. म्हणजे जिथं मित्र चालले तिकडेच जाण्याची चूक हे विद्यार्थी करतात. पालक काय म्हणतात, है ना, अभी तो मैं जवान हूँ. ॲज इफ की 1990 चालू आहे आणि डॉक्टर, इंजिनियर, मास्तर की आणि काय म्हणतो CA याच्या पलीकडे पालक जात नाहीत. तर आउटडेटेड करिअर निवडणे किंवा मित्र जे इथे चालले त्याच करिअरकडे स्वतः जाणे ही मोठी चूक आहे. तिसरी गोष्ट आहे स्वतःला न समजता फक्त पैसा जास्त मिळतो अशा करिअरच्या मागे लागणे, ते पण चुकीचं आहे. आणि ज्याला म्हणतो ना की रिसर्चची कमतरता किंवा इंटर्नशिपची कमतरता किंवा आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याची कमतरता, ह्याचा सगळ्याचा अभ्यास न करता करिअर निवडणे ही चूक आहे. मार्गदर्शन न घेणे, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, मी बरेचदा बोलतो 25-25 लाख रुपये खर्च होतो मुलाचं करिअर बनवण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर एक छोटीशी टेस्ट तुम्ही प्रोफेशनलकडनं घेतली तर बढिया आहे. आणि मी तुम्हाला सांगतो इनफॅक्ट आमचे स्वतःचे पण सोहमचे नांदेड असो, नाशिक असो, कोल्हापूर असो, ठाणे असो, पनवेल असो, अशा कित्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमचे पण सेंटर्स आहेत. तुम्ही मदत घेऊ शकता. 11वी नंतरचे जे विषय आहेत आणि सब्जेक्ट कॉम्बिनेशन आहे ते कसं निवडायचं? 11वी नंतर विषयांचं कॉम्बिनेशन आहे ना, मी तुम्हाला सांगतो मेजर कॉम्बिनेशन मुलं बरोबर घेतात. PCM घेतात, PCB घेतात, जे काय असेल. किंवा एखाद्याला सायकॉलॉजी करायचं आहे, सायकॉलॉजी घेतो. एखाद्याला कॉमर्स करायचं आहे तर ते बिझनेस कॉमर्स वगैरे जे काही विषय असेल, अकाउंटिंग वगैरे ते बरोबर घेतात, इकॉनॉमिक्स वगैरे. विषय काय होतो, जे एक्स्ट्रा विषय आहेत ना तिथं मुलांची चूक होते. मुलं मार्क जास्त पडतील म्हणून किंवा मेहनत कमी आहे म्हणून PE निवडतात, फिजिकल एज्युकेशन. तुमचा स्पोर्ट्सशी संबंध नसेल तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही आयुष्यात. त्याच्याऐवजी तुम्ही मॅथ्स घेऊ शकता किंवा इकॉनॉमिक्स घेऊ शकता. सायकॉलॉजी, सायन्स, आर्ट, कॉमर्स सगळीकडे शिकता येतं. लोकं जिओग्राफी घेतात मार्क पडतील म्हणून, बरोबर आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि तुमचा एक्स्ट्राचा विषय असा निवडला पाहिजे जो की तुम्हाला पुढे चालून उपयोगात येईल. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर डेटामध्ये काम करायचं आहे, सायन्समध्ये काम करायचं आहे तर मॅथ्स सोडू नका. ओके. तुम्हाला जर माणसांसोबत काम करायचं आहे, लक्षात घ्या, तर तुम्ही सायकॉलॉजी सोडू नका. कुठे का शिकेना सायन्स, आर्ट, कॉमर्समध्ये सायकॉलॉजी घ्या. अवेलेबल होते हळूहळू. या व्यतिरिक्त समजा आता गृहीत धरा की तुम्हाला जर हे दोन्हीही मिळत नसतील आणि वेगळा विषय निवडायचा, इकॉनॉमिक्स निवडा. आयुष्यात भलं होईल तुमचं. आता काही विद्यार्थी आहेत जे परीक्षेमध्ये नापास होतात, तर ह्यांच्या करिअरला ते कशी दिशा देऊ शकतात? जेव्हा एखादं मूल नापास होतं त्याच्या करिअरचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो. पहिली गोष्ट आहे तर घरचे टोमणे मारतात, नातेसंबंध खराब होतात, त्या मुलाचा कॉन्फिडन्स जातो आणि कायम तो मग आमच्या पाहण्यात आले की अशी मुलं वाहवत जातात किंवा वाया जातात. पालकांनी सतर्क राहणे खूप गरजेचं आहे. कारण पुढची परीक्षा दूर असते, सवयी बिघडतात, चुकीचे संगत लागतात आणि अशी मुलं ऑफ ट्रॅक होतात. तर नापास झालेल्या मुलाला पहिली गोष्ट काय करायचं, टोमणे नाही मारायचे. दुसरी गोष्ट इमिडिएटली एखाद्या काउन्सिलरकडे घेऊन जा. त्याचं पूर्ण इव्हॅल्युएशन करा. तो पास होऊ शकतो का, चांगला स्कोर करून पुढे भविष्यात चांगलं करू शकतो का चेक करा.
करू शकत असेल त्या मार्गावर लावा. जर तसं होऊ शकत नसेल तर त्याला आपण ओपन स्कूलिंगमध्ये किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याच्या करिअरला पुढे नेऊ शकतो. त्याला ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो. पण सोबतच त्याला व्यवस्थित स्किल ट्रेनिंग देऊन, काय म्हणालो मी, स्किल ट्रेनिंग देऊन एखादं स्किल डेव्हलप करून किंवा व्यवसायात उतरून त्याचं करिअर चांगलं करू शकतो. पण प्लीज नोट करा, प्रत्येक विद्यार्थी काय हा अभ्यासातला जिनियस नसतो. कशातला? अभ्यासातला जिनियस नसतो. तो व्यवसायातला जिनियस असू शकतो किंवा एखाद्या स्किलचा जिनियस असू शकतो. त्याला गरज आहे गायडन्सची, ते लगेच मिळालं पाहिजे. कॉन्फिडन्स डाऊन होण्याच्या आधी, सवयी बिघडण्याच्या आधी, संगत बिघडण्याच्या आधी आणि मायबापाशी नातं खराब होण्याच्या आधी. तर भविष्यामध्ये करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची कोणती कौशल्ये आहेत? भविष्यामध्ये जर तुम्हाला करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 2 पार्ट आहेत. पहिला महत्त्वाचा पार्ट आहे की एक तर हाय एंड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही पुढे जाल. म्हणजे तुमचे सगळे स्किल हे टेक्नॉलॉजीमध्ये वापरता येण्यासारखे आहेत. टेक्निकल स्किल्स जसे AI आहे, डेटा आहे, वगैरे वगैरे गोष्टी आहेत. दुसरे आहेत पीपल स्किल. म्हणजे काय, तुम्हाला एक तर मोठ्या प्रमाणात मशीनसोबत खेळता आलं पाहिजे, डेटासोबत खेळता आलं पाहिजे किंवा माणसांसोबत रिलेशन बिल्ड करता आलं पाहिजे. मग त्यासाठी कम्युनिकेशन स्किल आहे, लिसनिंग स्किल आहे, लीडरशिप स्किल आहे, कोलॅबरेशन स्किल आहे आणि असेच बरेचसे करिअर आहेत जे तुम्ही करू शकता. तर स्किल्समध्ये मला असं प्रामाणिकपणे वाटतं, डेटा, मॅथमॅटिकल स्किल, टेक्निकल याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्युमन स्किलमध्ये कम्युनिकेशन स्किल, रिलेशनशिप बिल्डिंग स्किल, लीडरशिप स्किल, लिसनिंग स्किल, एम्पॅथी, प्रॉब्लेम सॉल्विंग ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला उज्ज्वल करिअर आहे. दोन्हीपैकी कुठलं तरी एक तुम्ही आत्ताच बघा. आता 10वीची परीक्षा संपलेली आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय सल्ला द्याल? 10वीची परीक्षा संपली ना, मी पहिली गोष्ट सांगेन तुम्हाला की एक 2-4 दिवस आता मस्त ब्रेक घ्या. एक लक्षात घ्या, पालकांना मी वॉर्निंग देतो, प्लीज नोट करा. खूप सारे क्लासेस तुमच्यावर प्रेशर टाकतात. एवढी काय म्हणतो त्याला, डिस्काउंट आहे, तेवढा डिस्काउंट आहे, लगेच ॲडमिशन घ्या. चूक करू नका. काही दिवस रिलॅक्स व्हा. थोडंसं आता तुमचं 10वीचं हे झालं आहे, शांत चित्ताने विचार करा. करिअरची क्लॅरिटी असेल तर त्या कोर्सला ॲडमिशन घ्या किंवा त्या दृष्टिकोनातून तयारी करा. क्लॅरिटी नसेल तर आधी करिअरची क्लॅरिटी घ्या, मार्गदर्शन घ्या, नंतर व्हा, पुढे जा. मी मागच्या वर्षीचं उदाहरण देतो. मागच्या वर्षी माझ्याकडे एक व्यक्ती आली, तिने करिअरसाठी इव्हॅल्युएशन करून आला आणि आय विल टेल यू, त्यांना मॅनेजमेंटमध्ये चांगला स्कोप दिसत होता, सायकोलॉजीमध्ये दिसत होता, मास कॉममध्ये दिसत होता. आणि म्हणजे ती मुलगी पण खुश झाली आणि मी पण म्हणलं यार बढिया आहे, मुलीला पण तिच्या पॅशनमधलं काहीतरी मिळते. आणि मायबाप नाराज झाले. का? तर त्यांनी एका अमुक एक्स क्लासेसचे 2.25 लाख आधीच भरून ठेवले होते. तर परीक्षा झाल्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायचं, चिंतन करायचं, डिसिजन आधी घ्यायचं आणि मग तिकीट फाडायचं. आधी क्लासचं ॲडमिशन घेऊन मग करिअर गायडन्सला जायचं नाही. भविष्याच्या दृष्टीने सायन्स स्ट्रीममध्ये कुठले करिअर ऑप्शन्स खूप चांगले असतील? भविष्याच्या दृष्टिकोनातनं सायन्समध्ये चांगले करिअर मी तुम्हाला सांगतो. त्यातलं पहिलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दुसरं डेटा सायन्स. डेटा इज दी नेक्स्ट ऑईल. मी सगळीकडे म्हणत असतो, डेटा ज्याला नंबरशी खेळता येतं, ॲनालिसिस करता येतं, तो बढिया होणार. AI तर तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे AIचं काय चालू आहे. या व्यतिरिक्त फिजिसिस्ट म्हणून एक खूप उत्तम करिअर आहे. प्लीज लक्षात घेऊया की आपण फिजिक्समध्ये पण काम करू शकतो. बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण खूप उत्तम करिअरचा स्कोप आहे. त्याच्यामध्ये रिसर्चमध्ये आणि रेग्युलरमध्ये पण. यानंतर जेनेटिक्समध्ये पण खूप चांगला स्कोप आहे. एन्व्हायर्मेंटल सायन्स जे आहे त्याच्यामध्ये पण खूप चांगला स्कोप आहे. तर अशा खूप साऱ्या गोष्टी, हे काय इंजिनिअरिंग रेग्युलरवालं किंवा कम्प्युटर सायन्स किंवा मेडिकल याच्या पलीकडे पण हे जे आहेत ह्युमन इव्होल्युशन रिलेटेड रिसर्चमध्ये पण खूप मोठा स्कोप असणार आहे. तर याच्यावर आपण फोकस केला पाहिजे असं मला वाटतं. तर सेम गोष्ट पण कॉमर्स स्ट्रीममध्ये भविष्याच्या दृष्टिकोनातनं कुठली बेस्ट करिअर्स असतील? भविष्याचा विचार केला तर कॉमर्समध्ये जे उत्तम करिअर आहे त्याच्यामध्ये सर्टिफाईड फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून एक आहे, CFA. खूप चांगलं करिअर आहे. आपल्याला CA माहिती आहे, CS माहिती आहे, पण CFA पण खूप उत्तम करिअर आहे. त्यानंतर ज्या इन्व्हेस्टमेंट बँकर हे खूप छान करिअर आहे. परत ज्याला म्हणतो आपण डिजिटल मार्केटिंग अँड ऑल, हे करिअरसुद्धा कॉमर्सच्या माध्यमातून खूप छान करता येतात. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा तर ही बेस्ट टाईम आहे. इंडियामध्ये तर डेफिनेटली यू वॉन्ट टू बिकम ॲन एंटरप्रेन्युअर और यू वॉन्ट टू हॅव युअर ओन स्टार्टअप, त्यासाठी पण खूप चांगला स्कोप इथे आहे. मास कॉममध्ये पण तुम्ही जाऊ शकता. ज्या मुलांनी आर्ट्स घेतलंय किंवा आर्ट्स घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी कुठले बेस्ट करिअर ऑप्शन्स आहेत? आर्ट्स तर माझा फेवरेट आहे. आर्ट्समधली उत्तम करिअर मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी
पुढचे 35 ते 40 वर्ष सगळे सॅल्यूट करतील एका करिअरला ज्याचं नाव आहे सायकोलॉजी. सायकोलॉजीचा अभ्यास नक्कीच करा. लॉमध्ये सध्या ना 20-22 प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी आलेल्या आहेत. कॉर्पोरेटर लॉयरची तर भरपूर चलती आहे. लॉ तुम्ही नक्कीच विचार करा. मास कॉम इकडे पण येतं, तिकडे पण येतं. तुमचं कम्युनिकेशन स्किल जास्त आहे. तुम्ही दोन्ही माध्यमातून पुढे जाऊ शकता. ह्यानंतर गव्हर्नन्समध्ये आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पण खूप स्कोप आहे. सिटी डेव्हलपमेंट चालू आहेत. गव्हर्नन्सचे नवीन आहे ना, आपलं जे म्हणतात की मोदी सरकारच्या काही ना काही घोषणा असतात, तर गव्हर्नन्समध्ये खूप छान करिअरचे ऑप्शन्स आहेत. स्टॅटिस्टिक्स आपण म्हणतो, तो पण मॅथ्सचाच पार्ट आहे, दुसरा भाऊ आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. इकॉनॉमिक्समध्ये खूप छान करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. या व्यतिरिक्त हिस्ट्री, ओके, कारण सध्या भरपूर सारा रिसर्च हिस्ट्रीमध्ये पण चालू आहे आणि तुम्ही जर बघितलं तर ग्लोबल जे मनुष्याच्या विकासाचा अभ्यास चालू आहे, त्याच्यामध्ये एक प्राऊड फिलिंग सगळेजण आपल्या ह्याला जोडलेली तुम्हाला लक्षात येते. प्लस काही ज्याला म्हणतो ना, देशांकडे एक्स्ट्रा बजेट्स पण आहे. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये पण काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आम्हाला दिसून येत आहेत. रिसर्च ज्याला आपण अँथ्रोपॉलॉजी म्हणतो, मनुष्याचं इव्होल्युशन कसं झालं, हिस्ट्रीचाच बाजूचा भाऊ आहे तो, त्याच्यामध्ये पण खूप सारे स्कोप आहेत. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही छान करू शकता. परत एकदा कॉमर्स आणि आर्ट्समध्ये एक जुडवा भाऊ आहे ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, है ना. अर्थशास्त्र इकडे आणि इकॉनॉमिक्स तिकडे, त्याच्यामध्ये पण खूप छान स्कोप आहे. ॲज अ करिअर काउन्सलर तुमचा अनुभव कन्सिडर करता तुम्ही असे कुठले करिअर ऑप्शन्स रेकमेंड कराल? माझे फेवरेट 5-6 करिअर मी तुम्हाला सांगतो. माझं सगळ्यात नंबर 1चं फेवरेट करिअर जे आहे ते आहे सायकोलॉजी. सायकोलॉजी फील्डमध्ये म्हणजे इव्हन आता ह्या बजेटमध्ये तुम्ही बघितलं आपल्याला 2 मिलियन सायकोलॉजिस्ट आत्ता लगेच लागणार आहेत. कुठे ते तुम्ही होऊ शकताय. स्वागत आहे तुमचं. मास कॉम सगळीकडे चलती आहे इन्फ्लुएन्सरची. या वर्षी आपल्या बजेटमध्ये प्रचंड प्रावधान केलेलं आहे इन्फ्लुएन्सरसाठी. प्लीज नोट करा. मास कॉम म्हणजे टी व्ही आणि पेपर याच्या पलीकडे खूप वाढलं आहे. मास कॉम इज अ व्हेरी गुड करिअर ऑप्शन. मॅनेजमेंट, बरीच जण इंजिनिअरिंग निवडतात, बरीच जण मेडिकल निवडतात, पण प्लीज लक्षात घेऊया, प्रत्येक 5 ते 6 माणसांमागे 7 माणसांमागे आपल्याला एक मॅनेजर लागतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंट आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये लागणारे मॅनेजर्स तर आहेत, पण इव्हेंट मॅनेजमेंट आहे, स्पोर्ट्स मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे, खूप प्रकारचे आहेत. आणि लिहून घ्या, IP मॅट नावाची एक्झाम आहे 12वी नंतर, त्याच्या माध्यमातून तुम्ही IIMsमधनं मॅनेजमेंट करू शकता. त्यालाही खूप छान स्कोप आहे. आता थोडंसं आपण CFAचं मी बोललो आहे किंवा ज्याला म्हणतो ना बँकिंगचं, इन्व्हेस्टमेंट बँकर खूप उत्तम करिअर आहे. म्हणजे जो आजकाल IPOचा जमाना आहे, ते इन्व्हेस्टमेंट बँकर इज अ व्हेरी गुड करिअर. त्याच्यानंतर निगोशिएशन स्किल जर तुमचे असतील तर त्याच्यामध्ये पण करिअरचे आर्बिट्रेटर नावाचं करिअर आहे. तुम्हाला मी एक सांगतो, ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, त्याच्यामधनं जे मास्टर्स करून येत आहेत ना, ते AI पेक्षा जास्त कमवत आहेत. ओके, ॲक्च्युरियल सायन्स एक अमेझिंग करिअर आहे. आणि या व्यतिरिक्त डेटा इज द नेक्स्ट ऑईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे माझे काही फेवरेट करिअर आहेत असं मी म्हणूया. फेवरेट काय आहे म्हणजे जसं एखादी आई आपल्या मुलांमध्ये भेद करत नाही, करिअर काउन्सलर म्हणून मी कुठल्याही करिअरला कमी किंवा जास्त मानत नाही, पण ह्या करिअरला येणाऱ्या 20, 25, 30 वर्षामध्ये नक्कीच खूप स्कोप असणार आहे. थँक्यू सो मच सर. मला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. प्लस टॉप करिअर्स काय आहेत, खूप वेळा काही नावं आम्ही ऐकलेलीही नसतात, पण ती आज ऐकायला मिळाली. तर तुमचे खूप 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 धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आज इथे आलात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि सगळ्या पालकांनाही धन्यवाद, सगळ्या विद्यार्थ्यांनाही धन्यवाद जे हे व्हिडिओ बघत आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी. तुमचे इतर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आपण लवकरच भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स येत राहतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात परत. धन्यवाद. जय श्री कृष्ण.